जय गजानन. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे 18 सप्टेंबर आणि आजपासून तर 2 ऑक्टोबर पर्यंत हे जे 15 दिवस आहे हे पितृपक्षाचे दिवस आहे आणि हे 15 दिवस आपल्या पितरांना समर्पित असतात. त्यामुळे ज्यांना कोणाला पितृदोष असेल, ज्यांच्या घरामध्ये पितृदोष लागला आहे, म्हणजे पितृदोषाची लक्षणं मी तुम्हाला या अगोदरचाही व्हिडिओ बनवला, ते पितृदोषाची लक्षणं कशी ओळखायची आहे ते तुम्ही बघू शकता. पितृदोष म्हणजे काय, त्याची लक्षणं काय आहेत, या सर्वांबद्दलची माहिती मी त्यामध्ये सांगितली आहे. तरी पण यामध्ये मी तुम्हाला थोडंसं सांगते की पितृदोष म्हणजे काय असतो आणि तो दूर कसा करायचा असतो. या व्हिडिओमध्ये आपण अगदी साधे साधे उपाय बघणार आहोत की पितृदोष जर झाला असेल तर अगदी छोट्या छोट्या उपायांनी आपण आपला पितृदोष दूर करू शकतो. आपण आपल्या कर्माने पितृदोष दूर करू शकतो. म्हणजे अशा खूप वेळेस अशा गोष्टी घडतात की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. आपण खूपही कशामध्ये मेहनत घेतली तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये यश प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये संतती प्राप्ती होत नाही. खूप जणींना म्हणजे गर्भ तर राहतो परंतु मिसकॅरेज होते, गर्भ हा पडून जातो. वारंवार ह्या सगळ्या गोष्टी घडतात किंवा ऍक्सिडेंट होत राहतात, सतत कोणी ना कोणी आजारी होत राहते. म्हणजे ती साखळी अशी कंटिन्यू चालू असते. त्या घरामध्ये समजावा की पितृदोष आहे. आजारपण, दवाखाना जिथे खूप जास्त वाढला असेल तिथे देखील पितृदोष हा लागत असतो. आणि पितृदोष हा 1 पिढीपासून म्हणजे 3 पिढींपर्यंत पितृदोष हा लागत असतो. त्यामुळे पितृदोष निवारण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि सगळ्यात पावणारे आपल्या जर कोणी असतील ती म्हणजे आपली कुलदेवता आणि दुसरे म्हणजे पितृ. हे चटकन पावणारे देवता आहेत. एक तर कुलदेवी आणि दुसरे म्हणजे पितृदेवता. त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपल्याच्याने शक्य तेवढी सेवा आपण या पंधरवाड्यामध्ये, पक्ष पंधरवाड्यामध्ये करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की अगदी छोटे छोटे साधे साधे उपाय आहेत. याला तुम्हाला कुठलेही पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे असं भरपूर वेळेस होते की आपण खूप कष्टी असतो, दुःखी असतो, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते, त्यामध्ये आपल्याला खूप अडचणी येत असतात. मग आपण कोणाला तर काहीतरी उपाय विचारतो आणि तो उपाय हा खूप खर्चिक असतो आणि आपण एवढा खर्च देखील करू शकत नाही. परंतु साध्या साध्या गोष्टी करून आपण आपल्या पितरांना खुश करू शकतो. आणि एक वेळ देव तरी माफ करतील परंतु पितृ हे माफ करत नाही जर काही दोष झाला असेल तर. त्यामुळे पितृदोष निवारण करणे हा खूप जास्त महत्वाचं असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेऊया की पितृदोष निवारणासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या. अगदी साध्या सोप्या उपायांनी आपण आपला पितृदोष दूर करू शकतो. तर पहिला उपाय तुम्ही असा करू शकता की हे जे 15 दिवस आहे, या 15 दिवसामध्ये तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचा 7वा अध्याय वाचायचा आहे. म्हणजे रोज तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचा न चुकता 7वा अध्याय हा वाचायचा आहे. आणि अध्याय तुम्हाला जर का वाचायला जमलं नाही तर तुम्ही युट्यूब वरती लावून वगैरे तुम्ही श्रवण करू शकता. तुम्ही जेव्हा केव्हा श्रवण करायला बसाल तेव्हा तुम्ही तुमचं ध्यान हे अगदी मनाने तुमच्या पितरांच्या चरणी ठेवायचं आहे. त्यांची आठवण करत करत तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे. बसायला चटई घ्यायची आहे, मॅटवरती बसायचं आहे, दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि पाणी घ्यायचं आहे. तुम्ही जर स्वतः वाचत असाल तर तुम्ही स्वतः वाचा किंवा तुम्ही जर ऐकत असाल तर अगदी मन लावून, ध्यान लावून तुम्ही तुमच्या पितराच्या चरणाशी ते मन तुमचं ठेवायचं आहे, एकाग्र करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तो अध्याय वाचायचा आहे. आणि ते जे गीतेचं पाणी तयार होईल ते पाणी तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाला किंवा तुळशीच्या झाडाला देखील तुम्ही ते पाणी टाकू शकता. तुळशीला किंवा इतर कुठल्या तरी झाडाला तुम्ही तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ ते पाणी टाकून द्यायचं आहे. असं तुम्हाला रोज 15 दिवस गीतेचा अध्याय वाचायचा आहे. त्यासोबतच तुम्ही पक्ष्यांना दाणे द्या. पितृपक्षामध्ये दान करणे, श्राद्ध करणे, तर्पण करणे या गोष्टीला खूप महत्व दिलेलं आहे. तर ज्या तिथी असतात म्हणजे प्रतिपदेपासून, आज प्रतिपदा आहे, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, तुम्ही जेव्हा केव्हा पितर हे घालणार असाल, श्राद्ध करणार असाल त्या दिवशी दान तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने नक्की दान करा. त्याला सुद्धा खूप महत्व आहे आणि त्याने देखील पितृदोष हा दूर होतो. तर दान तुम्ही पक्ष्यांना करू शकता. तसेही तुम्ही म्हणजे पक्ष्यांना दाना वगैरे टाकू शकता, पक्ष्यांच्यासाठी पाणी ठेवू शकता. कावळा जर का असेल तर खूपच चांगला. कावळ्याला जर का तुम्ही काही म्हणजे दाणे खायला देऊ शकत असाल, तांदूळ वगैरे, हे दाणे जर तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायला देत असाल तर खूपच चांगलं. त्यातल्या त्यात कावळा आणि याला देखील खूप महत्व आहे. तर पितृपक्षामध्ये कावळ्यालाच आपण श्राद्ध म्हणजे घास का खाऊ घालतो याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल की या पितृपक्षामध्ये कावळाच का महत्वाचा असतो, आपण कावळ्यांनाच का घास हा देत असतो. कावळ्याने घास खाल्ल्याशिवाय असं म्हणतो आपण की ते जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण होत नाही, तर पितरांना शांती, मोक्ष मिळत नाही किंवा त्यांना शांती मिळत नाही. याबद्दलचा देखील मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे.
तर तुम्ही पक्ष्यांना दाणे द्या, पाणी ठेवा, त्यांची पाण्याची उपाययोजना करा. तुमच्याच्याने जे जे शक्य होईल तिथे तुम्ही दान नक्की करा. जिथे मासे असतात म्हणजे पाण्यामध्ये मासे असतात तिथे तुम्ही त्यांना पिठाची गोळी बनवून देखील तुम्ही त्या माशांना तुम्ही देऊ शकता. याने देखील पितृदोष खूप लवकर निवारण होतो. त्यासोबतच तुम्ही जर का गीतेचा 12वा अध्याय हा भक्ती योग आहे आणि 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योग आहे. तर तुमच्याच्याने जर का गीतेचा 7वा अध्याय नाही वाचला झाला तर तुम्ही गीतेचा 12वा अध्याय किंवा 15वा अध्यायाचं देखील पठण करू शकता. म्हणजे कधी कधी असं होते की आपल्या एखाद्या अध्यायावरती कमांड असते. म्हणजे आता तो कोणाकोणाला 7वा अध्याय वाचायला जमणार नाही, परंतु जो 12वा अध्याय आणि 15वा अध्याय ते व्यवस्थित वाचू शकतात. त्यापैकी या 3 पैकी तुम्ही कुठलाही अध्याय हा वाचू शकता. किंवा तुम्ही गीतेचा 12वा आणि 15वा अध्याय हा रोज म्हणजे पितृपक्षाच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही रोज जरी वाचला तरी खूप चांगला आहे, कारण की याचं खूप चांगलं फळ देखील मिळते. त्यामुळे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये देखील गीतेचा 12वा किंवा 15वा अध्याय हा वाचू शकता. त्यासोबतच दक्षिण दिशेला आपण जेव्हा आपल्या किचनमध्ये जेव्हा पाणी असते म्हणजे जिथे आपण पाणी ठेवतो तिथे तुम्ही 1 मिनिटासाठी तरी तुम्ही तुमच्या पितराच्या नावाने दिवा हा लावायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्यांच्या कोणाचा एकतर तुम्ही सर्व पितरांच्यासाठी लावू शकता किंवा पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही जी गेलेली व्यक्ती असते त्यांच्यासाठी तुम्ही 1 मिनिटासाठी तरी दिवा हा रोज जिथे पाणी ठेवलेलं आहे आपण किचनमध्ये तिथे प्रज्वलित करायचं आहे. तुम्ही हे काम तुम्ही पितृपक्षातही करू शकता किंवा पितृपक्षाच्या म्हणजे पितृपक्ष जरी संपला तरी त्यानंतर देखील तुम्ही हे काम करू शकता. तर असा दिवा आपल्याला रोज लावायचा आहे. त्यासोबतच दक्षिण दिशेकडे वाट ठेवून देखील एक रोज दिवा तुम्ही लावायचा आहे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ. यामुळे देखील आपले पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपल्या पितरांना आपल्याकडून काहीच नकोय. अगदी छोट्या छोट्या गोष्टी ह्या ज्या आपण करतो याने आपले पितृदेव हे प्रसन्न होतात. कारण की आता गणपती गेले, महालक्ष्मीच गेल्या म्हणजे गौरी गेल्या, त्यानंतर आता हे पितृ पक्ष आला. कारण की हे जे प्रत्येक जे आपल्यासाठी 15-15 दिवस 10-10 दिवस या गोष्टी येतात त्या वेळेमध्ये आपण त्या देवतेची म्हणजे आता हा पितृदेवतांची सेवा करण्याचा दिवस आहे ते 15 दिवस. तर या दिवसामध्ये तुम्हाला जर पितृदोष असेल किंवा पितृदोष झालाही नसेल तरी सुद्धा तुम्ही पितृदोष लागू नये म्हणून ह्या सेवा नक्की करा. अगदी छोट्या छोट्या सेवा, याला काही पैसे लागत नाही. बाहेर जर आपण काही उपाय कोणाकडून विचारण्यासाठी गेलो तर आपल्याला नक्कीच खर्चिक उपाय सांगितले जातात आणि त्यामध्ये आपला वेळही जातो आणि पैसाही जातो. तर तुम्हाला अगदी 10-15 मिनिटच रोज काढायचे आहे. दक्षिण दिशेकडे वात करून देखील दिवा तुम्ही रोज लावा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ. त्याने देखील आपले पितृदेव आहेत ते प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यांना आपल्याकडून काहीच नकोय, आपल्याकडून फक्त त्यांना सन्मान हवा आहे. त्यांची आठवण म्हणून आपण ह्या पितृपक्षामध्ये त्यांचं श्राद्ध, तर्पण, पिंडदान ह्या गोष्टी करत असतो. त्यामुळे तुमच्याच्याने जे जे शक्य होईल ते या पितृपक्षामध्ये नक्की करा. तुम्ही पितृपक्ष जरी संपला किंवा पितृपक्षामध्ये देखील अजून एक काम तुम्ही करू शकता पितृदोष निवारणासाठी. महादेवांना जेव्हा आपण जल अभिषेक करतो तेव्हा काळे तीळ हे नक्की महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करा. आणि जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवरती काळे तीळ अर्पण करू त्यानंतर परत आपल्याला जल अभिषेक करायचा आहे. हे काम तुम्ही पितृपक्षामध्ये करा किंवा अन्य कधीही तुम्ही म्हणजे कधीही जर महादेवाच्या मंदिरामध्ये जल अभिषेक करायला गेले तेव्हा देखील तुम्ही काळे तीळ हे आवर्जून महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचे. यामुळे देखील पितृदोष हा नाहीसा होतो. म्हणजे ही गोष्ट तुम्ही नेहमी करता वर्षभर कधीही करू शकता. या छोट्या छोट्या गोष्टीमुळे देखील आपले पितृदोष संतुष्ट होतात. पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे या पितृपक्षामध्ये तुमच्याच्याने शक्य तेवढं तुम्ही त्यांचा मान सन्मान करायला विसरू नका. तसेच एक मंत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या मंत्राचं पठण नक्की करा. तुमच्या शक्य तेवढं तुमच्या यथाशक्ती या मंत्राचं पठण या 15 दिवसामध्ये नक्की करा. ओम श्री सर्व पितृ देवताभ्यो नमो नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. हा मंत्र मी स्क्रीनवरती देखील देते. तर तुमच्याच्याने शक्य तेवढं या मंत्राचं पठण नक्की करा. यामुळे देखील पितृदोष हा नाहीसा होतो आणि आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात. तर तुमच्याच्याने शक्य तेवढे हे मी जी तुम्हाला उपाय सांगितले आहे पितृपक्षामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करा. आपले पितृ देखील वाट बघत असतात की आपल्या घरामध्ये असं कोणीतरी व्हावं की ज्याने आपल्याला देखील इथून या पितृलोकातून काढावं. त्यामुळे देखील त्यांच्यासाठी हे पितृपक्षामध्ये या पितृपक्षामध्ये ह्या सेवा नक्की करा. तुमच्याच्याने जेवढं जमेल अगदी छोट्या छोट्या साध्या सोप्या सेवा आहेत. म्हणजे खूप अशा काही करायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही, पैसे खर्च करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला आपला 10-15 मिनिटाचा वेळ काढायचा आहे आणि 10-15 मिनिटामध्ये तुम्ही या नक्कीच ह्या गोष्टी करू शकता. म्हणजे दक्षिणेकडे दिवा तुम्ही रोज लावा. आज संध्याकाळपासून हा दिवा तुम्ही नक्की लावण्याचा प्रयत्न करा. दिवा लावायला देखील काहीच वेळ लागत नाही. त्याची वात ही दक्षिण दिशेकडे असली पाहिजे. जेव्हाही तुम्ही तुमचे
जे पितृ आहेत म्हणजे जे गेलेले आहेत आपल्या घरातील जे कोणी गेलेले असतात त्यांचा फोटो जेव्हा आपण लावतो तेव्हा त्या फोटोचा तोंड हे दक्षिण दिशेकडेच करायचं आहे आणि आता यावरती चंदनाचा हार हा घालायचा आहे. म्हणजे तुम्ही या पितृपक्षामध्ये ताज्या फुलाची माळ देखील घालू शकता, परंतु एरवी नेहमी करता चंदनाचा हार हा नक्की त्यांच्या फोटोवरती हा घालायचा आहे आणि त्यांचं तोंड हे दक्षिण दिशेकडे करायचं आहे, कारण पितरांचा वास हा दक्षिण दिशेकडे असतो. आणि रोज आपण जेव्हा म्हणजे देवपूजा वगैरे करू तेव्हा दक्षिण दिशेला बघून नमस्कार करायचा आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. अशा प्रकारे या पितृपक्षामध्ये आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. यामुळे पितृदोष हा नाहीसा होतो आणि त्याबद्दल काहीही म्हणजे भीती बाळगू नका. आपले पितर हे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी चालले असतात. मी जसं सांगितलं की कुलदेवता आणि पित्र हे लवकर पावणारे असतात आपले पितृदेवता, त्यामुळे त्यांची सेवा नक्की करा. त्यांच्याबद्दल भीती बाळगण्याचे काही कारण नाही. पक्ष पंधरवाड्यामध्ये त्यांची सेवा करायला विसरू नका. तुम्हाला तुमचे पितृ हे नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमचा जो काही पितृदोष आहे तो दूर होईल. मध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय गजानन. धन्यवाद.